आया है सो जाएगा, राजा रंक फकीर। कोई सिंहासन चल पड़ा, कोई बंदा जंजी। जाणं हा प्रकृतीचा नेम आहे, कोणाला या ठिकाणी थांबता आलं नाही बाबांनो। पण आपण गेल्यानंतर आपलं नाव चांगल्या यादीत आलं पाहिजे। मी एक उदाहरण सांगत असतो। एका गावाला आग लागली, आग। प्रत्येक जण म्हणत होतं, अरे कोणी बादल्या आणा, हंडा आणा, आग विझवण्याचा प्रयत्न करा। कोणी म्हणत होतं शेजारच्याची बोर चालू करा। सगळं गाव आग विझवण्याचा प्रयत्न करत होतं। लक्ष देऊन ऐका, पण आग काय विझायला मागत नव्हती। गाव पेटला, गाव। हेच त्या गावामध्ये दाणे टिपणाऱ्या चिमणीला कळालं की ज्या गावामध्ये मी दाणे टिपते ना, माझं पोट भरतंय ना, त्या गावाला आग लागली। चिमणीने काय करावं? उडावं, सरोवरातलं पाणी घ्यावं, त्या आगीवर टाकावं। चिमणीने उडावं, सरोवरातलं पाणी घ्यावं, त्या आगीवर टाकावं। हेच एका कावळ्याने पाहिलं। कावळ्या असतात प्रत्येक गावात। कावळा म्हणला, वेडी आहे काही चिमणी? एवढी मोठी आग लागली, सगळं गाव आग विझवण्याचा प्रयत्न करताय, तरी आग विझत नाहीये, आणि हिच्या चोचीच्या पाण्याने काय होणार आहे? कावळ्याने तिला बोलवलं, ए चूत आहे, इकडे। वेडी एका डोक्यात थोडी, एवढी मोठी आग लागली, गाव प्रयत्न करताय तरी आग विझणार, तुझ्या चोचीच्या पाण्याने काय होणार आहे? चिमणीने दिलेलं उत्तर आज घरी घेऊन जा। ती चिमणी सांगते, ए कावळे दादा, अरे एवढी मोठी आग लागली, तुला दिसत नाही का रे? अरे एवढी मोठी आग लागली, तुझ्या नजरेला दिसत नाही का रे? अरे मलाच विचारतोयस की तुझ्या चोचीच्या पाण्याने आग विझणार का? मला चांगलं माहिती आहे माझ्या चोचीच्या पाण्याने आग विझणार नाहीये, पण जेव्हा कधी या गावाचा इतिहास लिहिला जाईल ना, ऐक कावळे दादा, त्या इतिहासात याद्या बनतील। त्या याद्यांमध्ये अशा याद्या असतील, आग कोणी लावली होती याच्या याद्या बनतील। आग लागली होती त्यावेळी पाहणारी कोण कोण होती याच्या याद्या बनतील। आग विझवायला कोण कोण होती याच्याही याद्या बनतील। त्यावेळी ऐक ना कावळे दादा, त्यावेळी माझं नाव त्या इतिहासात आग लावणाऱ्यांच्या यादीत नाही, पाहणाऱ्यांच्या यादीत नाही, आग विझवणाऱ्यांच्या यादीमध्ये माझं नाव असेल। आग विझवणाऱ्यांच्या यादीमध्ये माझं नाव असेल। इतिहासामध्ये चांगल्या कामांची आठवण राहते। असं दिवसभर असं काम करा, सायंकाळी झोप चांगली लागेल। रात्रीत असं काही करू नका की दिवसा तोंड बांधून फिरावं लागेल। आठवड्यातले 6 दिवस असे जागा, 7वा दिवस आनंदात जाईल। महिन्यातले 20 दिवस असे जागा, राहिलेले 10 दिवस आनंदात जातील। वर्षातले 8 महिने असे जागा, राहिलेले 4 महिने आनंदात जातील। बालपणी असे जागा, तरुण पण चांगलं जाईल। तरुणपणी असे जागा, म्हातार पण चांगलं जाईल। आणि आयुष्यभर असं जगा, मेल्यावर परमेश्वर आपल्याला जवळ घेईल। तुम्ही गेले तरी तुमची आठवण मागे राहील, तुमची आठवण मागे राहील। असं कर्म आपल्या जीवनामध्ये केलं पाहिजे बाबांनो। परत परत हे जीवन नाही हो। किती दिवसाचं आयुष्य आहे बाबांनो? आजचं अस्तित्व उद्या नाही। जगावं तर हसून खेळून, कारण उद्या काय होईल हे कोणालाच माहीत नाही बाबांनो। आयुष्याच्या वाटेवर तुम्हाला हजारो माणसं भेटतील। काही गोष्टी मनासारख्या घडतील, काही गोष्टी मनाविरुद्ध घडतील, कारण प्रत्येक माणसं सारखं नसतील। ऐका हो, आयुष्याच्या वाटेवर हजारो माणसं भेटतील, प्रत्येक माणूस वेगळा, प्रत्येकाचा स्वभाव वेगळा। अरे बापासारखा मुलगा नसतो, मुलासारखी सून नसते। नातं नवरा बायकोचे का असाना, भांड्याला भांडे लागतच असते। अरे पटले जरी नाही, गाडी मात्र हाकायची असते। बोलणे बंद करून, वाद करून संसाराचे गणित चुकायचे नसते, संसाराचे गणित चुकायचे नसते। नाती ही झाडाच्या पानासारखी असतात, एकदा तुटले ना त्यांची हिरवळ कायमची निघून जाते। म्हणून माणसं जपायला शिका बाबांनो। माणसंच आपली खरी संपत्ती असते। काही गोष्टी धरायच्या असतात, काही गोष्टी सोडायच्या असतात। एखाद्या गोष्टीत बिनसलं म्हणून नाती कायमची तोडायची नसतात, नाती कायमची तोडायची नसतात। राग मनात धरल्यावर जवळची दूर जातात, राग मनात धरल्यावर जवळचे दूर जातात, दूर असलेले कायमचे तुटतात। आपली व्यक्ती चुकली तरी सांभाळून घेता आलं पाहिजे। झालं गेलं सारं विसरून गच्च मिठी मारता आली पाहिजे, गच्च मिठी मारता आली पाहिजे। ऐका ना बाबांनो, म्हणून जिवंत असताना माणसाची किंमत करायला शिका, माणसाची किंमत करायला शिका।
कारण शेवटी माणसंच येतात खांदा द्यायला, माणसंच जमतात पुण्यस्मरणाला. पैसा नाही जमत बाबांनो, दुसरं काही जमत नाही बाबांनो. पण माणसाचं असं आहे, जिवंत असताना बोलत नाही, जिवंत असताना म्हणतात आयुष्यभर त्याचं तोंड पाहणार नाही, आणि मेल्यावर मात्र आवरून जातात पायाला. पण तुम्ही आलाय हे कळायला तो जिवंत नसतो. मेल्यावर माणसाशी भेटायला जाण्यापेक्षा जिवंत असताना भेटून घ्या. माणसं जिवंत असताना नीट बोलत नाहीत, मेल्यावर लय चांगला होता म्हणतात. माणसं जिवंत असताना माणूस अडचणीत असल्यावर वेळ देत नाहीत, मेल्यावर मात्र कावळा शिवेपर्यंत थांबायचं कष्ट घेतात. माणूस जिवंत असताना आयुष्यभर माणसाला पाडण्याचा प्रयत्न करतात, मेल्यावर मात्र उचलून नेतात. गजब की एकता देखी इस जमाने की, जिंदों को गिराने की और मुर्दों को उठाने की, और मुर्दों को उठाने की. लक्ष देऊन ऐका बाबांनो, परत परत हा नरदेह नाहीये. ज्या समाजामध्ये आपला जन्म झालाय त्या समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. ज्या गावामध्ये आपला जन्म झालाय त्या गावासाठी काहीतरी केलं पाहिजे. ज्या तालुक्यामध्ये आपला जन्म झालाय त्या तालुक्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. इतकंही वाईट जगू नका, आपल्याच लोकांनी म्हणावं कधी अमरतोय. इतकं चांगले जगा, आपल्या आयुष्यासाठी लोकांनी दुआ मागावी. त्याच्यासाठी कुणाच्या तरी कामाला येत जा, देत जा काहीतरी, प्रत्येकाला देत जा बाबांनो. सगळ्यांशी प्रेमाने राहत जा. ज्याच्या दारात बाग फुलून आली त्यांनी 2 फुलं इतरांना द्यावी. ज्याचे स्वर जुळून आले त्यांनी 2 गाणी इतरांसाठी गावीत. ज्याच्या दारात आभाळ भरून आले त्यांनी ओंझळभर पाणी इतरांना द्यावं. ज्याची उंची आकाशाला टेकली त्यांनी असंच अभिमानाने वरती पाहून जगू नये. आपल्यापेक्षा खालच्यांना हात द्यावा, तळागाळातल्या माणसांना बरोबर घेऊन चालावं. याच्यामध्ये सुख आहे. आयुष्याच्या शेवटी जर तुम्हाला कोणी विचारलं ना की तू जीवनामध्ये काय कमवलंस, हसून उत्तर देता यावं. 2 पैसे कमी कमवले, गरजा कमी ठेवल्या, पण मोठं व्हायचंय म्हणून मी कुणाशी गद्दारी केली नाही, मी कुणाला लुबाडलं नाही, मी कुणाला धोका दिला नाही. हे जर उत्तर तुमच्याकडे असेल ना तर तुमचा शेवट गोड झाल्याशिवाय राहणार नाही. लक्ष, चांगलं कर्मच बरोबर येतं, वाईट केलं की वाईटच होणार, चांगलं केलं की चांगलं होणार. शेवट कसा आहे हे आपल्या कर्मावर अवलंबून असतो बाबांनो. तुम्ही आज एखाद्याचं वाईट करा, तुमचं वाईट झाल्याशिवाय राहणार नाही. आत्माना प्रतिकूल परेशान न समाचरित, जो व्यवहार हम अपने साथ नहीं चाहते और दूसरों के साथ भी मत करना. आपल्याला वाटत असेल माझं चांगलं व्हावं तर दुसऱ्याचं वाईट व्हावं असं आपल्याला का वाटावं. जो माणूस दुसऱ्याचं वाईट पाहतो ना, संपूर्ण आयुष्य गेलं तरी त्याचं चांगलं कधीच होत नसतं. ज्याला दुसऱ्याचं दुःख पाहून आनंद वाटतो, दुःख त्याची पाठ कधीच सोडत नसतं. कष्टाने कमवलेलं कधी सरत नसतं. अनियतीने मिळवलेलं आयुष्य गेलं तरी पुरत नसतं. आयुष्य गेलं तरी पुरत नसतं. मला हे सांगायचंय, तुम्ही जर कुणाचं वाईट करतच नसाल तर तुमचं वाईट होणार नाही. मी रामायणामधलं उदाहरण सांगेल तुम्हाला, लक्ष देऊन ऐका. हनुमान प्रभू आणि रावणाचा संवाद चालू होता. हनुमान प्रभू पहिल्यांदाच लंकेमध्ये गेले. संवाद चालला आणि संवादातून बोलता बोलता वाद निर्माण झाला. लक्ष देऊन ऐका. रावणाला राग आला हनुमंताचा, एवढूस वानर आणि मला आव्हान देतय. रावणाने आदेश दिला, पकडा रे या वानराला, मला आव्हान देतोय, दारा त्याला आणि त्याची शेपटी जाळा. चिंध्या आणल्या आणि शेपटीला बांधल्या. जशा चिंध्या शेपटीला बांधल्या तशी शेपूट हळूहळू मोठी 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 होऊ लागली. रावणाला तर आणखी राग आला, मला आव्हान, शेपूट मोठी मोठी होते. रावणाने आदेश दिला, लंकेतील वार्डातील घराघरातून चिंध्या येऊ द्या. या वानराने मला आव्हान दिलंय. महाराज, रावणाचा आदेश आला तसं लंकेतून घराघरातून चिंध्या, घराघरातून चिंध्या, सगळ्या घरातून चिंध्या आल्या. काही मोजक्या घरातून चिंध्या आल्या नाहीत. त्या घरातले लोक म्हणले, कशाला कोणाचे शेपूट जाळायचे. काही घरातून चिंध्या आल्या नाही. लक्ष देऊन ऐका. काही घरातून चिंध्या आल्या नाही. आलेल्या चिंध्या हनुमान प्रभूच्या शेपटीला बांधल्या. शेपटीला बांधल्यानंतर लक्ष देऊन ऐका, काडी लावली, आग लागली शेपटीला. हनुमान प्रभूंनी उड्डाण केलं, सगळी लंका जळाली. लक्ष देऊन ऐका. पण लंका जळाल्यावर शेवट निकाला असा आला,
ज्या ज्या घरातून चिंध्या आल्या, ऐकताय ना, ज्या ज्या घरातून शेपूट जाळण्यासाठी चिंध्या आल्या, ज्यांना दुसऱ्याचं जाळायची सवय असते त्याच्यासाठी सांगतोय बरं का, ज्या ज्या घरातून चिंध्या आल्या ती घरं जळून खाक झाली. ज्या घरातून चिंध्या आल्या नाहीत त्या घराला आगीचाही स्पर्श झाला नाही, आग लागली नाही. याचाच अर्थ तुम्ही जर कुणाचं वाईट करतच नसाल तर देवाची सुद्धा हिम्मत नाहीये तुमचं वाईट करण्याची, तुमचं वाईट करण्याची. विठाला विठाला.